मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी आज मंत्रालय इथे राज्याच्या वन विभागाचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारला। यावेळी वन विभागाचे प्रमुख अधिकारी माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते। मंत्रालय इथे वनमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वप्रथम सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली। या भेटीदरम्यान वन विभागाशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवर गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली। यावेळी मोठ्या विश्वासाने राज्याच्या वन विभागाची जबाबदारी दिल्याबद्दल गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। मंत्रालय इथे पदभार स्वीकारल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी वनमंत्री म्हणून त्यांची प्राथमिकता, समोर असलेली आव्हानं आदी विषयांवर भूमिका मांडली। मी ज्या वेळेला आमदार नव्हतो बनलो, हे विनोदाचा भाग आहे, त्याला मी सांगतो आमदार बनेन त्याला विधान भवनात जाईन, आणि आमदार 90ला झालो मी, परंतु मी त्याला मंत्रालयात नव्हतो आलो आणि असं सांगितलं होतं की मंत्री बनेन त्याला मंत्रालयात जाईन। हा विनोदाचा भाग आहे असा। त्यामध्ये निश्चितपणे माणसाला दृढनिश्चय करता येतो। तशा प्रकारची आपल्या कार्यपद्धती, आपली विचार पद्धती, आणि मग माणसाला ती ध्येय अचीव करता येतात। आता या ठिकाणी आलं, आता वनमंत्री होण्याच्या पूर्वी मी साधारण 20,000 झाडं लावली होती। मी वनमंत्री झालो पहिल्या टेन्युअरमध्ये, त्याला 95 साल होतं, पण 92च्याच कालखंडात मी आमदार पण नसताना आमच्या कुटुंबानं जी सामुदायिक जमीन घेतली होती, म्हणजे ज्याला आपण कॉर्पोरेट फार्मिंग नाही म्हणता येणार, म्हणजे कलेक्टिव्ह फार्मिंग, त्या सदराखाली आम्ही 20,000 झाडं लावली आंब्याची। म्हणजे वृक्षांचं प्रेम मला पूर्वीपासून आहे आणि वन खाते हे मला आवडणारं खातं आहे, आणि सुदैवानं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या खात्यामध्ये काम करण्याची मला संधी उपलब्ध झालेली आहे। निश्चितपणे जनसामान्यांच्या या खात्याविषयी असलेल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।